मित्रांनो, शासनाने टोटल 3 लिंगांना मान्यता दिलेली आहे आणि व्याकरणामध्ये पण तेच 3 लिंग आहेत. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. म्हणजे तो फळा, ती खुर्ची, ते पुस्तक एवढंच. पण आजची केस मी जेव्हा ऐकली, तेव्हा मला असं वाटलं, की शासनाने एक चौथं लिंग काढलं पाहिजे. त्याला मान्यता दिली पाहिजे. त्याचं नाव ठेवलं पाहिजे. इट्स कॉम्प्लिकेटेड. अहो, खरंच कॉम्प्लिकेटेड आहे. बघायचंय तुम्हाला? चला तर मग व्हिडिओ बघायला. मित्रांनो, कृष्णा सेन नावाचा एक व्यक्ती खूप इंट्रोवर्ट होता. त्याचं लग्न 2016 मध्ये झालं. त्याने बायकोला सांगितलं लग्न झाल्यावर, "मी खूप शाय आहे बरं का, मी खूप इंट्रोव्हर्ट आहे. कृपया ना तू मला थोडासा वेळ दे. मला मला हात लावू नको, मला स्पर्श करू नको." असं तो त्याच्या बायकोला सांगायचा. आता बायको विचारात पडली, एवढा इंट्रोव्हर्ट तर म्हटलं लग्नच कशाला केलं? तर बायको आहे ती, तिला काय लाजायचं? मग प्रश्न पडला बायकोला. 2016 ते 18 पर्यंत 2 वर्षात बायकोने सहन केलं. मग नंतर लोकं विचारत असतील त्यांना, "काय मग पाळणा कधी हलणार आहे?" हे असं विचारत असतील. तेव्हा मग बायकोला काही सहन झालं नाही. मग तिने सांगितलं, की "बाबा हे असं-असं आहे." तर काही हातात लावून देत नाही. मग घरचे म्हणले, "ये बाबा, कुछ तो गडबड आहे." मग घरच्यांनी काय केलं, डायरेक्ट पोलिसात त्याची कंप्लेंटच केली. नंतर जो खुलासा समोर आला, तो बघून डोकं चक्रावून जाईल. म्हणजे ख्रिस्तोफर नोलन आणि नाईट श्यामलन यांच्या कथा पण फिक्क्या पडतील अशी स्टोरी आहे. ऐकायची ना तुम्हाला? बघा पुढचा व्हिडिओ बघा. सगळ्यात पहिले तर ही गोष्ट समोर आली, की त्याच्या बॉडीमध्ये काहीच कमतरता नाहीये. पण ट्विस्ट असा होता, की त्याची बॉडी पुरुषाची नव्हतीच. कृष्णा सेन हा पुरुषच नव्हता. तो स्वीटी सेन नावाची स्त्री होता. स्त्री होता? अरे म्हणजे व्याकरणावर काय झालं? अशीच भयानक केस आहे ही. काय झालं, त्याने 2013 पासूनच असं प्रिटेंड करायला सुरुवात केलं होतं, की मी कृष्णा सेन आहे. त्याने आपले स्त्रीचे सगळे फोटो डिलीट केले स्त्री असण्याचे आणि फेसबुक प्रोफाईल बनवली. त्याच्यामध्ये कृष्णा सेन टाकलं. मग पुरुषासारखे फोटो पण टाकायला सुरुवात केली आणि स्वतः पुरुष वाटावा म्हणून पुरुषांसोबत फिरायला लागला, बाईकवरून फिरायला लागला, सिगरेट वगैरे प्यायला लागला, दारू प्यायला लागला आणि लोकांना असं भासवलं, मी पुरुष आहे. थोडक्यात अशी त्यांनी फिल्डिंगच करून टाकली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्वेटीचं म्हणजे या कृष्णाचं आधीच एका मुलीबरोबर लग्न झालं होतं 2014 मध्ये. ती मुलगी होती काठगोदाम गावची उत्तराखंडमधल्या. विशेष आहे ना, त्याने काय केलं माहिती आहे का? आधीच्या मुलीच्या घरच्यांकडून 8.5 लाख रुपये हुंडा घेतला आणि परत पैसे मागायला लागला. मग तिचे घरचे म्हणले, "याला 8.5 लाख रुपये दिले, हे परत पैसे मागायला लागला, मग ह्या कायम पैसे मागणार." मग त्यांचे भांडणं झाले. मग आता परत पैसे तर काही येत नाही तिच्या माहेरच्यांकडून, म्हणून त्याने तिला सोडून दिलं आणि परत दुसरं लग्न केलं. आणि दुसरी मुलगी ही कुठली शोधली? कालाधुंगी गावची. विशेष म्हणजे या काठगोदाम आणि कालाधुंगी या गावामध्ये फक्त 28 किलोमीटरचं अंतर होतं. आणि ह्याच्यापेक्षा पण विशेष गोष्ट ऐकायची आहे. या कृष्णा उर्फ स्वीटीची दुसरी बायको आहे ना, ती त्याच्या पहिल्या लग्नामध्ये जेवून गेली होती. आणि या कृष्णा उर्फ स्वीटीने हल्द्वानी गावामध्ये म्हणजे एकाच गावात त्याच्या दोन्ही बायकांना वेगवेगळ्या रूममध्ये ठेवलं होतं. अरे बाबा रे बाबा, घोर कलियुग आहे रे बाबा. जेव्हा स्वीटीला अटक झाली, तेव्हा पोलिसांनी काय केलं, शोधून काढलं की बाबा हे का केलं तिने. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, ही जी स्वीटी होती ना, तिला महागड्या वस्तूंची सवय होती. खूप लालची होती ती. तिच्याकडं तर नंतर महागड्या वस्तू इतक्या सापडल्या, महागड्या वाईनच्या बाटल्या, महागडी मोबाईल, महागडे फर्निचर सगळं जप्त केलं पोलिसांनी. आता ही महागडी सवय म्हणजे ही जी लक्झरियस सवय तिला लागली स्वतःची लायकी नसताना, मग ती मेंटेन कशी करायची? त्यासाठी तिने हे सगळं केलं होतं. तिच्या मोबाईलमध्ये तब्बल 200 स्त्रियांचे नंबर होते. बघा विचार करा तुम्ही, जर का पोलिसांनी हे प्रकरणचा छडा नसता लागला किंवा हे शोधून नसतं काढलं, तर अजून किती बायकांना फसवलं असतं तिने. या स्वीटीला मग अटक झाली. मग नंतर पोलिसांच्या लक्षात आलं, हा जो कृष्णा उर्फ स्वीटी ही जी पोरगी होती ना, काय झालं माझ्या बॅकाचं तेच समजत नाही. कसं बोलाव, तो म्हणाव की ती म्हणाव. आणि हा माझा बायको पार्वती. तर हा जो कोणी व्यक्ती होता, त्याला महागड्या गोष्टींची सवय होती. खूप स्वतःची लायकी नसताना महागड्या गोष्टींचे शॉक ठेवायचे. अरे मेहनत कर, महागड्या वस्तू मग विकत घेत स्वतःच्या मेहनतीने. पण तसं नाही, ते शौक पूर्ण करण्यासाठी मग हे सगळं केलं तिनं. विचार करा, तिच्या घरी जेव्हा तिच्या वस्तू जप्त केल्या होत्या ना, तेव्हा 5 महागडे मोबाईल, महागड्या वाईनच्या बाटल्या, महागडे फर्निचर हे सगळं जप्त केलं नंतर. आणि तिच्या मोबाईलमध्ये 200 स्त्रियांचे नंबर होते.
जर पोलिसांनी हे प्रकरण शोधलं नसतं किंवा याचा छडा नसता लागला तर बघा किती बायकांना फसवलं असतं तिने. शेवटी ही स्वीटी पुरुषच नसल्यामुळं तिच्यावर हुंडाबळीची केस पण नाही करता आली. म्हणजे हुंड्याची केस नाही करता आली. विचार करा. आणि लग्नाचे कागदपत्र नव्हते त्याच्यामुळे आता केस काय करावं ते वकीलही विचारात पडले की आता मी केस तरी कोणती टाकावं. असं काही लिहिलेलंच नाही आहे प्रकरण. मग त्यांनी सरळ सरळ फ्रॉडची केस टाकली. मित्रांनो मला असा प्रश्न पडतो, जुन्या काळात बघा मुलगी बघायला जेव्हा जायचे ना पाहुणे लोक, तेव्हा बघायची मुली हात दाखव बघू, पाय दाखव बघू, चालून दाखव, तुला पोळी बनवता येते का, हे सगळं विचारायचे. तेच चौकस मंडळी जेव्हा त्यांनी ही केस बघितली आणि ते ह्या काळात असते तर त्यांनी मुलीला काय काय दाखवायला लावलं असतं. तर मित्रांनो तुमचा कोणी असा एखादा पुरुष मित्र असेल तो जास्तच पुरुष असल्यासारखं भासवतोय किंवा वागतोय, किंवा अशी कोणती मैत्रीण असेल की जास्तच स्त्री असल्यासारखी भासवते, एकदा चेक करून बघा बाबा, गोष्ट गडबड हो सकते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपल्याला पाहिजे. मग नवनवीन आणि चांगले चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या हास्य इतिहास या प्रोग्राममध्ये येतील. त्यासाठी संवादला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.